आयुष्य त्यांचं कधी चांगलं झालेलं नाही. पुरावा देईल मी. सदा किसी का सदा नहीं है, दिया नहीं तो कर देखो, जिसने दगा दिया है उसका जाकर घर देखो। सदा किसी का सदा नहीं है, दिया नहीं तो कर देखो, जिसने दगा दिया है उसका जाकर घर देखो। अरे त्याने आयुष्यात लोकांना फसवलंय, लोकांच्या वाईट विचारांचा विचार केलाय, त्याचा आयुष्यात कल्याण झालं. दादा म्हणजे फसवणूक. आयुष्यात कोणाचाच मित्र नाही. ज्याने केला चितफाड केला, जशास तसे करेगा वैसा भरेगा, जसं पेराल तसं उगवेल, या न्यायाप्रमाणे फसवण्याचं आयुष्यात कल्याण झालं नाही. म्हणजे महाराज तुम्ही बोलताय तर एखादा पुरावा, एखादं उदाहरण सांगा आम्हाला. सांगतो ऐका. सदा किया था रावण ने जब सार भेष बनाया था, भिक्षा लेने गया था लेकिन सीता को ही हर लाया था। सदा किया था रावण ने जब सार भेष बनाया था, भिक्षा लेने गया था लेकिन सीता को ही हर लाया था। लंका नगरी राख बनाई, बलबल में रघुवर देखो, जिसने दगा किया है उसका जाकर घर देखो। दगा किसी का दगा नहीं है, किया नहीं तो कर देखो, जिसने दगा दिया है उसका जाकर घर देखो। ऐका ना, आयुष्यात ज्याने काही दगा फटका गेला त्याचं कल्याण झालं नाही. आणि दगा फटका करणारा अंतःकरणाचा चांगला असतो का? चांगला राहत नाही. म्हणजे कोणी दगा केला? दगा किया था रावण ने जब, रावणाने दगा केला. कोण रावण? 80,000 कांदा मंगोदरी मुख्यपती होता. रात्रीच्या मार्गाने सांगितलं किती सोनं होतं? शुद्ध कांचनाची सप्तकोटी एवढं ऐश्वर्य रावणाचं होतं. त्या रावणाने दगा केला. त्या रावणाने काय केला? दगा केला, फसवणूक केली. काय फसवणूक केली? दगा किया था रावण ने जब साधु भेष बनाया था। सर्वसामान्य माणसाकडून चुकी झाली, काही वाटणार नाही. पण साधूंनी चुकावं, संन्यासांनी चुकावं, हरिभक्तांनी चुकावं, वारकऱ्यांनी चुकावं, गळ्यात माळ असणाऱ्यांनी चुकावं, चुकीचं वागावं. आम्ही माळ घालतो, आम्ही परमार्थ करतो, आम्ही साधूंच्या सहवासात राहतो, आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, आम्ही कथा कीर्तन करतो, पण आमच्या विचारात अजून बदल झालेला नाही. रावणाने साधू वेश धारण केला आणि साधू वेश धारण केल्यानंतर काय केला पाहिजे? शास्त्र सांगतं साधू विचारांच्या व्यक्तीने परमार्थ केला पाहिजे. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी, ज्याने पथ्य सांभाळावी.